आरोग्य हीच खरी संपत्ती असते, पण गरिबीमुळे वेळेवर उपचार न मिळाल्यानं अनेकांना आयुष्याची झुंज द्यावी लागते। मात्र अशा गरजूंना आता आधार मिळतोय, तो म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा। नाशिक जिल्ह्यातील 682 नागरिकांना यंदाच्या जानेवारी ते मे 2025 या कालावधीत तब्बल 6 कोटी 36 लाख रुपयांची वैद्यकीय सहाय्य देण्यात आलंय। आता उपचारांसाठी मंत्रालयाचे हेलपाटेही थांबले, कारण जिल्ह्यात सुरू झालाय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष। गंभीर आजार, महागड्या शस्त्रक्रिया आणि न परवडणारी औषधं अशा बिकट प्रसंगी गरजूंना आता जिल्हा मदत कक्ष मदतीचा हात पुढे करतोय। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून थेट रुग्णालयांना उपचारांसाठी रक्कम वर्ग केली जाते। यामुळे कुटुंबावरचा आर्थिक ताण कमी होतोय आणि रुग्णाला जगण्याची नवी संधी मिळते। समाजातील आर्थिकरित्या दुर्बल घटकांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता असेल तर आम्ही कागदपत्रांची पूर्तता करून त्यांचा प्रस्ताव थेट मंत्रालयात पाठवतो। मंजुरी मिळताच निधी रुग्णालयात वर्ग केला जातो। लवकरच टोल फ्री हेल्पलाईन देखील सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख डॉक्टर चैतन्य बैरागी यांनी दिली आहे। नाशिक जिल्ह्यात सुरू झालेल्या या उपक्रमामुळे गरजूंना दिलासा मिळतोय। आता गरज फक्त माहिती पोहोचवण्याची आहे। जर तुमच्या आजूबाजूला कुणी अशा मदतीस पात्र असेल तर त्यांना जरूर माहिती द्या। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।